नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता आपण सर्वजण या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर उत्तर। तर सर्वात प्रथम बघूयात आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी ही $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला ख्रिसमसच्या सुट्ट्या दिसत आहेत। याचा अर्थ इथून पुढे जो सोयाबीनचा भाव हा $10 प्रति बुशेलच्या खाली सिबॉट वरती आहे, त्याच्या सुधारणा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। याचा अर्थ काय की 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो जैसे थे राहणार आहे। आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारणा होणार नाही म्हटलं तर देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव जैसे थे राहण्याची दाट शक्यता आहे। कारण एक तर सरकारकडून काय सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता 31 डिसेंबर पर्यंत दिसत नाही, शिवाय मागणी आणि पुरवठ्यात गॅप सुद्धा निर्माण होत नाही आणि आवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू आहे। याच्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा जो भाव सध्या 4000 ते 4200 दरम्यान आहे, ना याच्या जास्त तेजी येईल ना याच्यात जास्त मंदी येईल। आणि सोयाबीनची भाव पातळी ही साधारणतः तुम्हाला सांगतो फारच वाढली तर 4000 ते 4300 दरम्यान राहील, याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही। विक्रीचा विचार करत असाल तर 4200चा भाव परवडत असेल तर सध्या आपण सोयाबीनची काही प्रमाणात विक्री करू शकतात आणि 100-200च्या तेजीसाठी आपण जानेवारी महिन्यापर्यंत वाट बघू शकतात। पण 5000चा भाव मिळेल याची शक्यता जवळपास सध्या तरी संपलेली आहे। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लंगड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।